नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला एकदम भावनिक, रहस्यमय आणि मनाला भिडणारा ट्रॅक पाहायला मिळणार आहे। सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणारी सरोजा अचानकच नयनताराकडून गायब झालेली असते आणि तिच्या शोधामध्ये ऋषी थेट पोहोचतो सिद्धटेक गावामध्ये। पण तिथे त्याला जे सत्य दिसतं त्यामुळे त्याच्या मनामध्ये कमळीबद्दल मोठा संशय निर्माण झालेला असतो। चला तर मग हा संपूर्ण भाग सविस्तरपणे जाणून घेऊयात। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो का एकीकडे कॉलेजमध्ये कामिनी, रागिणी आणि अनिका कमळीच्या मागे लागलेले असतात, तर दुसरीकडे अन्नपूर्णा पण ऋषीची माफी मागून कमळीची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत। तर भागाची सुरुवात आपण तिसरीकडे पाहतो की भागाची सुरुवात होते ऋषीपासूनच आणि घरामध्ये वातावरण खूपच शांत असतं, पण ऋषीच्या चेहऱ्यावरती स्पष्ट टेन्शन आपल्याला दिसतच असतं। कारण अनेक दिवस झालेले असतात आणि सरोजा काकू अचानकच कुठेच दिसत नसतात आणि ना फोन ना काही निरोप, म्हणून त्याला जास्त काळजी वाटते। त्याला असं वाटतं की मागच्या वेळेस त्यांचे ऍक्सिडेंट झालं होता आणि त्यामुळे ते आपल्याकडे आले होते, पण आता कुठे असतील आणि फोनही केलेला नाही आणि निरोप सुद्धा पाठवलेला नाही। तेव्हा नयनतारा विचारत असताना ऋषीला विचारतात की एवढा का विचार करतोय ऋषी, आणि तोही सरोजा काकूचा? कदाचित गावाला गेले असतील, त्याच्यात काय एवढं? पण ऋषीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं। तो हळू आवाजात म्हणतो, नाही आई, सरोजा काकू असे काहीही न सांगता जाणार नाहीत, काहीतरी नक्कीच झालेलं असणार। मागच्या वेळेस सारखं तर झालं नाही ना? तेव्हा कमळीही आणि इकडे आपण बघतो की बंड्या तिथेच असतो आणि बंड्याही शांत उभा असतो, कारण बंड्याला सगळं माहिती असतं तरी सुद्धा त्याला अट केलेली आहे न सांगण्याची, म्हणून तो काहीच बोलत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी भीती आणि अस्वस्थता आपल्याला दिसत असते, कारण त्याला मनातून वाटत असतं की जर ऋषी सरांना सरोजाबद्दलचं सत्य कळलं तर खूप मोठा गोंधळ उडू शकतो। तेव्हा रात्रभर ऋषी विचार करत बसलेला असतो आणि अखेर तो ठरवतो की मी स्वतः सिद्धटेकला जाऊन सरोजा काकूंना भेटणार। ह्या सगळ्या गोष्टी त्याने काहीच बंड्याला सुद्धा सांगितलेल्या नसतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो कार घेऊन सिद्धटेक गावाकडे निघतो। गावामध्ये पोहोचल्यानंतर आजूबाजूला साधं वातावरण, कच्चे रस्ते, लहान घरे आणि गावकऱ्यांची साधी माणसं तिथे त्याला दिसत असतात आणि ऋषी एका म्हाताऱ्या काकांना विचारतो, काका, इथे सरोजा नावाच्या कोणी बाई राहतात का? ते काका काही क्षण विचार करतात आणि म्हणतात, अरे हो, सरोजा, हा, ती पुढच्या वाडीमध्ये राहते, सरळ जा आणि डावीकडे वळा। तेव्हा ऋषी तिथून पुढे जातो आणि जसा जसा तो पुढे जातो तसा तसा त्याच्या मनामध्ये उत्सुकता वाढत जाते। अखेर तो एका छोट्याशा जुन्या घरामध्ये येऊन थांबतो। घर खूप साधं असतं, मातीचं अंगण आहे आणि बाहेर जुनी खुर्ची पडलेली असते आणि दारामध्ये तुळस आहे। ऋषी हळूच आवाज देतो, सरोजा काकू, सरोजा काकू। तेव्हा आतून आवाज येतो, कोण आहे? तेव्हा पुढेच आणि पुढच्याच क्षणी सरोजा बाहेर येते आणि ऋषीला पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो आणि ती म्हणायला लागते, ऋषी बाबा, तुम्ही इथे? ती पूर्णपणे हादरलेली असते आणि घाबरलेली असते। तिच्या डोळ्यामध्ये भीती आणि धक्का हे स्पष्ट दिसत असतो। ऋषी हलकासा हसतो आणि म्हणतो, काकू, तुम्ही अचानक गायब का झालात घरी कोणाला न सांगता? आणि म्हणून मला काळजी वाटली, म्हणून थेट मी इथे आलो। तेव्हा सरोजाच्या मनामध्ये धडधड सुरू होते। ती मनामध्ये विचार करत असते, देवा, ऋषी इथे आला, बापरे, आता याला काही समजलं तर? पण ती स्वतःला सावरते आणि लगेच म्हणते, अहो या ना आत, बाहेर का उभे आहात? ती थोडी घाबरतच ऋषीला घरामध्ये घेऊन जाते। घर खूप लहान आहे आणि साधं पण आहे आणि भिंतीवरती जुना रंग आणि एका कोपऱ्यावरती देवघर आणि साधा स्वयंपाकघर। तेव्हा सरोजा थोडी लाजतच म्हणते, घर छोटं आहे बाबा, काही खास नाही। पण ऋषी खूप आदराने म्हणतो, काकू, घर मोठं की छोटं याने काही फरक पडत नाही, माणसांची मनं मोठी असली की झालं। हे ऐकून सरोजाला डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती लगेच पाणी आणायला आत जाते आणि तेवढ्यातच ऋषीची नजर कोपऱ्यामध्ये भिंतीला छोटासा टांगलेला एक फोटोवरती जाते आणि त्या फोटोमध्ये सरोजा आणि कमळी आणि आबा असे उभे असतात। ऋषी पूर्णपणे थपकून जातो आणि तो उठून त्या फोटो समोर जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरती मोठा धक्का दिसत असतो। तो हळू आवाजात म्हणतो, कमळी, आणि हा फोटो इथे कसा? तेवढ्यातच सरोजा मागून येते आणि ऋषीच्या नजरेसमोर तो फोटो पाहून घाबरते आणि ऋषी तिच्याकडे वळून विचारतो, काकू, कमळीचा तुमच्याशी काय संबंध आहे का? सरोजाच्या हातातून पाण्याचा ग्लास जवळजवळ निसटतो आणि ती काही क्षण काहीच बोलत नाही आणि तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट भीती दिसत असते। ऋषी पुन्हा विचारतो, काकू, तुम्ही आणि कमळी एकत्र फोटोमध्ये कसे? काही नातं आहे का तुमचं? तेव्हा सरोजा लगेचच नजर चुकवते आणि म्हणते,
अहो ते काही नाही बाबा, गावातले सगळे एकमेकांना ओळखतात आणि खेड्यागावामध्ये असंच असतं, कोणासोबत पण कसाही फोटो घेऊ शकतो आणि सगळे आपलेच आहेत ना. ऋषीला तिचं उत्तर पटत नाही आणि तो पुन्हा फोटो पाहतो. त्या फोटो मधल्या कमळी खूप लहान दिसत असते आणि सरोजा तिच्या अगदी जवळ उभी असते. त्याच्या मनामध्ये संशय आणखीनच वाढतो. नाही, फक्त ओळख असली तर असा फोटो राहिला नसता. सरोजा लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करते. तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात, आधी काहीतरी खा ना. ह्या गोष्टी सगळे होतच राहतील. पण ऋषी अजूनही विचारातच हरवलेला असतो. तो शांतपणे बसतो, पण त्याच्या डोक्यामध्ये सतत एकच प्रश्न फिरत असतो की कमळीचा फोटो सरोजा काकूंसोबत कसा? कमळीचा आणि सरोजा काकूंचा नेमका संबंध काय आहे? सरोजाही आतून खूप घाबरलेली असते. ती मनामध्ये म्हणते का हे सत्य जर ऋषी समोर आलं तर खूप मोठं वादळ येईल. दुसरीकडे ऋषीच्या डोळ्यासमोर सतत तो फोटो फिरत असतो. कमळी, सरोजा आणि आबा. आता त्यांच्या मनामध्ये शंका आणखीनच गडद झालेली असते. कमळीने माझ्यापासून इतकं मोठं सत्य लपवलंय का? आणि ह्याच मोठ्या प्रश्नावरती भाग संपून जातो. एका बाजूला घाबरलेली सरोजा आणि दुसऱ्या बाजूला सत्य शोधण्यासाठी अस्वस्थ झालेला आपला ऋषी आणि भिंतीवर लटकलेला तो रहस्यमय फोटो. आता पुढे काय होणार? ऋषीला कमळीचं खरं सत्य समजेल का? का कॉलेजमध्ये गेल्यावर कमळीला सगळं विचारणार का? आणि सरोजा किती दिवस हे सगळं गुपित लपवू शकेल? आणि कमळीचं भूतकाळाशी नेमकं नातं काय आहे? हे सगळं कळण्यासाठी आपल्याला पुढील भाग बघावा लागेल आणि हे पाहणं आता खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.